नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे भूगोल या विषयावरील प्रश्न। तर चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडणार नाही? पर्याय आहेत चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टणम आणि पणजी। बरोबर उत्तर आहे पर्याय डी म्हणजे पणजी। तर मित्रांनो, पणजी या ठिकाणी ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडणार नाही। आता या चार पर्यायामध्ये जर आपण पहिले तीन पर्याय पाहिले तर चेन्नई, कोलकाता आणि विशाखापट्टणम हे भारताच्या पूर्व दक्षिण बाजूस आहेत आणि पणजी हे एकमेव शहर भारताच्या पश्चिमेला आहे आणि पश्चिमेला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो। त्यामुळे ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पणजी या ठिकाणी पाऊस पडणार नाही। दुसरा प्रश्न आहे, शोला अरण्य कोणत्या पर्वतात आहे? पर्याय आहेत नीलगिरी, अरवली, सातपुडा, ओरिसा। बरोबर उत्तर आहे पर्याय ए, शोला अरण्य हे नीलगिरी या पर्वतात आहे। तिसरा प्रश्न आहे, सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू काश्मीर, ओरिसा। बरोबर उत्तर आहे पर्याय सी, सलाल जलविद्युत प्रकल्प हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे। चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो? पर्याय ए परभणी, बी अकोला, सी रत्नागिरी, डी अहमदनगर। बरोबर उत्तर आहे पर्याय डी, महाराष्ट्रामध्ये अहमदनगर या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो। पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्र विकास प्राधिकरण संस्था कुठे आहे? नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, महाराष्ट्र विकास प्राधिकरण संस्था ही पुण्यामध्ये आहे। सहावा प्रश्न आहे, ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे? कल्पक्कम, कैगा, नरोरा, मुंबई। बरोबर उत्तर आहे पर्याय डी, ध्रुव अणुभट्टी ही मुंबई या ठिकाणी आहे। सातवा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड। बरोबर उत्तर आहे पर्याय ए, झारखंड। भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन हे झारखंड या राज्यामध्ये होते। आठवा प्रश्न आहे, गॅस क्रॅकर कॉम्प्लेक्स किंवा वायू विभाजन प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे? माझगाव डॉक, ठाणे बेलापूर, नागोठणे, थळ वायशेत। बरोबर पर्याय आहे पर्याय सी, नागोठणे। वायू विभाजन प्रकल्प हा नागोठणे या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। नववा प्रश्न आहे, उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दिल्ली, सिकंदराबाद, अलाहाबाद, जयपूर। बरोबर उत्तर आहे पर्याय डी, जयपूर या ठिकाणी उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे। दहावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही? नाशिक, पैठण, गंगाखेड, औरंगाबाद। बरोबर उत्तर आहे पर्याय डी, मित्रांनो, औरंगाबाद हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही। या दिलेल्या पर्यायापैकी नाशिक, पैठण, गंगाखेड हे तिन्ही शहर गोदावरी या नदीच्या काठी वसलेली आहेत। 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? कर्नाळा, नायगाव, मेळघाट, नांदूर मध्यमेश्वर। बरोबर उत्तर आहे पर्याय बी, महाराष्ट्रामध्ये बीड या जिल्ह्यात नायगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य आहे। 12वा प्रश्न आहे, पंडित जवाहरलाल नेहरू बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी। बरोबर उत्तर आहे
पर्याय सी रायगड. महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यातील उरण या ठिकाणी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ज्याचं संक्षिप्त रूप आहे JNPT, हे बंदर महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यातील उरण या ठिकाणी आहे. 13वा प्रश्न आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावते? ए. कोल्हापूर गोंदिया, बी. एर्नाकुलम निजामुद्दीन, सी. मुंबई नागपूर, डी. मुंबई हावडा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदिया या 2 स्थानकादरम्यान धावते. 14वा प्रश्न आहे, कोशा कापडासाठी प्रसिद्ध एकोडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी भंडारा. कोशा कापडासाठी प्रसिद्ध एकोडी हे ठिकाण महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. 15वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तापी, नर्मदा, उल्हास, दमणगंगा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. महाराष्ट्रातील तापी ही नदी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 16, प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? ए. कोकण, बी. विदर्भ, सी. पश्चिम महाराष्ट्र आणि डी. मराठवाडा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य हा पडतो. 17वा प्रश्न आहे, रोहित पक्षासाठी राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? यशवंत सागर, शिवाजी सागर, येसाजी कंक सागर, राणा प्रताप सागर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. यशवंत सागर. रोहित पक्षासाठी राखीव क्षेत्र यशवंत सागर या ठिकाणी आहे. 18वा प्रश्न आहे, लोह खनिजासाठी प्रसिद्ध देऊळगाव खान राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्रातील गडचिरोली या ठिकाणी देऊळगाव खान आहे. प्रश्न क्रमांक 19, बांबूपासून कागद निर्मितीचा कारखाना महाराष्ट्रात पुढीलपैकी कोठे आहे? कोंढवा पुणे, इगतपुरी नाशिक, भिगवण पुणे, देसाईगंज गडचिरोली. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज या ठिकाणी बांबूपासून कागद निर्मितीचा कारखाना आहे. 20वा प्रश्न आहे, शेकरू या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यासाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणते? ए. कर्नाळा रायगड, बी. अर्नाळा जिल्हा ठाणे, सी. मनिला जिल्हा अकोला आणि डी. भीमाशंकर जिल्हा पुणे. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी शेकरू या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यासाठी अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग पुढीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? पुणे नाशिक, धुळे नागपूर, नावासेवा पळसे, निजामाबाद जगदाळपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग हा धुळे आणि नागपूर या 2 शहरांना जोडतो. 22वा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? सिमला, मसुरी, माउंट अबू आणि उटकमंड. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज ही संस्था शिमला या ठिकाणी आहे. 23वा प्रश्न आहे, भारत व चीन दरम्यान कोणती खिंड व्यापारासाठी खुली करण्यात आली? नथुला सिक्कीम, सिप्कीला हिमाचल प्रदेश,
जेलेपला सिक्कीम, थागला उत्तराखंड. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भारत व चीन दरम्यान नथुला जी सिक्कीम राज्यामध्ये आहे ही खिंड व्यापारासाठी खुली करण्यात आलेली आहे. 24वा प्रश्न आहे, बागलिहार प्रकल्प कोणत्या दोन देशाच्या दरम्यान वादाचा प्रकल्प ठरलेला आहे? भारत पाकिस्तान, भारत नेपाळ, भारत चीन आणि भारत भूतान. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भारत पाकिस्तान या देशाच्या दरम्यान बागलिहार हा प्रकल्प वादग्रस्त ठरलेला आहे. 25वा प्रश्न आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? ए. 8 डिग्री चॅनल, विवेकानंद स्मारक, इंदिरा पॉइंट आणि धनुष्य कोडी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणजे इंदिरा पॉइंट आहे. 26वा प्रश्न आहे, सारिस्का वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ए. राजस्थान, बी. गुजरात, सी. मध्य प्रदेश आणि डी. उत्तर प्रदेश. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सारिस्का वन्यजीव अभयारण्य हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. 27वा प्रश्न आहे, भारतीय उपखंडातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, इरावती. बरोबर पर्याय आहे पर्याय सी. भारतीय उपखंडातील सर्वात जास्त लांबीची नदी ही सिंधू आहे. 28वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते? गणपतीपुळे, अंबोली, चिखलदरा, महाबळेश्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. चिखलदरा हे महाराष्ट्रातील ठिकाण हे विदर्भामध्ये येते. गणपतीपुळे, अंबोली आणि महाबळेश्वर ही तिन्ही ठिकाणी ही सह्याद्री पर्वतामध्ये आहेत. गणपतीपुळे आणि अंबोली हे कोकण स्थित आहेत आणि महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये आहे. 29वा प्रश्न आहे, राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? कोयना, जायकवाडी, भंडारदरा, वारणा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. राज्यातील सर्वात मोठा जायकवाडी हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्र कोणत्या हवामान प्रदेशात येते? उष्णकटिबंधीय व मोसमी, समशीतोष्ण व मोसमी, विषुववृत्तीय व मोसमी, शीत. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. महाराष्ट्र राज्य हे उष्णकटिबंधीय व मोसमी प्रकारच्या हवामान प्रदेशात येते. 31वा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे? सातमाळा, सातपुडा, सह्याद्री, अरवली. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सातपुडा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा हा पर्वत आहे. 32वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कुठे आहे? ए. भिवंडी, बी. निजामपूर, सी. ट्रॉम्बे आणि डी. देवनार. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. देवनार या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे. 33वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात हळदीचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या जिल्ह्यात होते? ए. सांगली, बी. पुणे, सी. कोल्हापूर आणि डी. सोलापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये हळदीचे सर्वाधिक उत्पन्न होते. 34वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दोन घाटांनी मुंबई पूर्व महाराष्ट्राशी जोडली गेली आहे? ए. कसारा व थळ, बी. बोर व कसारा, सी. कुंभार्ली व बोर आणि डी. वरंधा व खंडाळा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. बोर व कसारा या दोन घाटांनी मुंबई ही पूर्व महाराष्ट्राशी जोडली गेली आहे. 35वा प्रश्न आहे,
कोणत्या नदीला वृद्धगंगा असे संबोधतात? पर्याय ए गोदावरी, बी गंगा, सी ब्रह्मपुत्रा आणि डी सिंधू. बरोबर उत्तर आहे पर्याय ए गोदावरी. गोदावरी या नदीला वृद्धगंगा असे संबोधतात. प्रश्न क्रमांक 36 आहे, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे? ए पंढरपूर, बी आळंदी, सी नेवासे आणि डी वाई. बरोबर उत्तर आहे पर्याय डी वाई. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई हा तालुका किंवा वाई हे शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रातील रसायन निर्मिती उद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? ए अंबरनाथ, बी माधवनगर, सी नागपूर आणि डी पुणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए महाराष्ट्रातील अंबरनाथ हे रसायन निर्मिती उद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. 38वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? ए अमरावती, बी सातारा, सी औरंगाबाद आणि डी सांगली. बरोबर उत्तर आहे पर्याय सी महाराष्ट्रातील औरंगाबाद हे शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य कोणते? ए किनवट, बी कर्नाळा, सी भीमाशंकर आणि डी रत्नागिरी. बरोबर पर्याय आहे पर्याय डी महाराष्ट्रातील राधानगरी हे सर्वात जुने अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 40, अभियांत्रिकी उद्योगांचे केंद्रीकरण कुठे झाले आहे? ए पुणे, बी ठाणे, सी मुंबई आणि डी वाळूज. बरोबर उत्तर आहे पर्याय डी ठाणे या ठिकाणी अभियांत्रिकी उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे. 41वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही? ए सिंद्री, बी कोची, सी कोयाली आणि डी विशाखापट्टणम. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सिंद्री हे ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही. मित्रांनो, कोची, कोयाली आणि विशाखापट्टणम या तिन्ही ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाने आहेत. प्रश्न क्रमांक 42, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती टक्के आहे? पर्याय ए 7.9%, बी 8%, सी 8.9% आणि डी 9.4%. बरोबर उत्तर आहे पर्याय डी भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 9.4% आहे. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही? ए हल्दिया, बी तुतीकोरीन, सी मंगरुळ आणि डी विशाखापट्टणम. बरोबर उत्तर आहे पर्याय सी मंगरुळ. मंगरुळ हे बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही, ते पश्चिम किनाऱ्यावर आहे. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? ए मध्य प्रदेश, बी छत्तीसगड, सी आंध्र प्रदेश आणि डी कर्नाटक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए मध्य प्रदेश. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा ही मध्य प्रदेश या राज्याबरोबर आहे. 45वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? ए कोकण, बी औरंगाबाद, सी विदर्भ आणि डी खानदेश. बरोबर उत्तर आहे पर्याय बी महाराष्ट्रातील औरंगाबाद हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. 46वा प्रश्न आहे, उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ए ठाणे,
बी रायगड, सी रत्नागिरी आणि डी सिंधुदुर्ग. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. 47वा प्रश्न आहे, भीमा व कृष्णा नदीचे खोरे अलग करणारी पर्वतरांग कोणती? ए सातमाळा अजिंठा, बी हरिश्चंद्र बालाघाट, सी सातपुडा आणि डी शंभू महादेव. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. भीमा व कृष्णा नदीचे खोरे वेगळे करणारी शंभू महादेव ही पर्वतरांग आहे. 48वा प्रश्न आहे, बोरघाट हा कोणत्या महामार्गावर आहे? ए मुंबई पुणे, बी धुळे सोलापूर, सी नागपूर पंढरपूर आणि डी मुंबई नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मुंबई पुणे या महामार्गावर बोरघाट आहे. प्रश्न क्रमांक 49, कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून जाते? ए 4, बी 5, सी 6 आणि डी 7. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. कोकण रेल्वे ही महाराष्ट्राच्या 6 जिल्ह्यातून जाते. 50वा प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए रायगड, बी सातारा, सी सांगली आणि डी रत्नागिरी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. 51वा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती? ए पूर्णा, बी काटेपूर्णा, सी प्रवरा आणि डी मांजरा. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी ही मांजरा नदी आहे. प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोठे विषम हवामान नाही? ए भोपाळ, बी रायपूर, सी मुंबई आणि डी नागपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. दिलेल्या या पर्यायामध्ये मुंबई या ठिकाणी विषम हवामान नाही. मुंबईमधील हवामान हे दमट स्वरूपाचे आहे आणि ते वर्षभर त्याच स्वरूपाचे असते. प्रश्न क्रमांक 53, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ए चंद्रपूर, बी नागपूर, सी रत्नागिरी आणि डी गडचिरोली. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. नागपूर या ठिकाणी पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 54, महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र वनाखाली असणारा जिल्हा कोणता? ए चंद्रपूर, बी नागपूर, सी गोंदिया आणि डी गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र वनाखाली असणारा जिल्हा हा गडचिरोली आहे. प्रश्न क्रमांक 55, खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? ए मुळा, बी मुठा, सी भीमा आणि डी वेळवंडी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी मुठा. मुठा या नदीवरती खडकवासला हे धरण बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 56, भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते? ए तामिळनाडू, बी गुजरात, सी महाराष्ट्र आणि डी पश्चिम बंगाल. बरोबर उत्तर आहे पर्याय ए गुजरात. भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य हे गुजरात आहे. प्रश्न क्रमांक 57, हिराकूड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ए सतलज, बी रावी, सी दामोदर आणि डी महानदी. बरोबर उत्तर आहे पर्याय डी महानदी. हिराकूड हा प्रकल्प महानदी या नदीवरती आहे. प्रश्न क्रमांक 58, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वनांचे कमीत कमी प्रमाण किती असावे? ए 20%, बी 25%, सी 33% आणि डी 35%. बरोबर उत्तर आहे पर्याय सी 33%. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने कमीत कमी वनाचे क्षेत्र हे 33% असावे.
प्रश्न क्रमांक 59. भारतातील वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण किती? ए 100 सेंटीमीटर, बी 1000 सेंटीमीटर, सी 120 सेंटीमीटर आणि डी 1200 सेंटीमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. भारतातील वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण हे 120 सेंटीमीटर आहे, इतके आहे. प्रश्न क्रमांक 60. कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात? ए मुंबई, बी कोची, सी मंगरुळ आणि डी कांडला. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. कोची या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 61. भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? ए नर्मदा, बी तापी, सी गंगा आणि डी गोदावरी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए नर्मदा. भारतीय पठारांचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग नर्मदा या पश्चिम वाहिनी नदीमुळे पडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 62. तेलंगणा पठार कोणत्या राज्यात आहे? ए तामिळनाडू, बी उत्तराखंड, सी कर्नाटक आणि डी आंध्र प्रदेश. बरोबर उत्तर आहे पर्याय डी आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्रातील संत विद्यापीठाचे ठिकाण कोणते? ए देहू, बी आळंदी, सी पैठण आणि डी पंढरपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. महाराष्ट्रातील संत विद्यापीठाचे पैठण हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 64. देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ए माळढोक पक्षी, बी हरिण, सी रानकोंबडी आणि डी काळवीट. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. काळवीट या प्राण्यासाठी देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 65. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना केव्हा झाली? ए 1975, बी 1976, सी 1978 आणि डी 1974. बरोबर उत्तर आहे पर्याय बी 1976. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना ही 1976 साली झाली. प्रश्न क्रमांक 66. 7 टेकड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? ए मुंबई, बी व्हेनिस, सी रोम आणि डी पुणे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. इटली देशातील रोम हे शहर 7 टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? ए नांदेड, बी कोपरगाव, सी गंगाखेड आणि डी बीड. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. तर बीड हे शहर या दिलेल्या पर्यायापैकी गोदावरी नदीकाठी वसलेले नाही. यापैकी बाकी दिलेले पर्याय म्हणजे नांदेड, कोपरगाव आणि गंगाखेड हे तिन्ही शहरं गोदावरी या नदीकाठी वसलेली आहेत. याच्या अगोदर सुद्धा आपण एक प्रश्न पाहिलेला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की नाशिक, पैठण, गंगाखेड ही 3 शहरं सुद्धा या गोदावरी नदीकाठी वसलेली होती. प्रश्न क्रमांक 68. भारताला डॅश डॅश किमी लांबीची भूसीमा लाभलेली आहे? ए 15,200 किलोमीटर, बी 6,100 किलोमीटर, सी 7,517 किलोमीटर आणि डी 12,754 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भारताला 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? ए प्रवरानगर, बी कोल्हापूर, सी अहमदनगर आणि डी बेलापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. महाराष्ट्रात
प्रवरानगर या ठिकाणी पहिला साखर कारखाना सुरू झाला? प्रश्न क्रमांक 70. खनिज मिठासाठी प्रसिद्ध मंडी हे ठिकाण कोठे आहे? ए. गुजरात, बी. हिमाचल प्रदेश, सी. उत्तराखंड आणि डी. राजस्थान. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. मंडी हे हिमाचल प्रदेशातील ठिकाण खनिज मिठासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 71. भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात? ए. उन्हाळा, बी. हिवाळा, सी. पावसाळा आणि डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भारतामध्ये उन्हाळ्यामध्ये लू या प्रकारचे वारे वाहते. प्रश्न क्रमांक 72. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ए. हिमाचल प्रदेश, बी. पश्चिम बंगाल, सी. उत्तराखंड आणि डी. आसाम. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 73 आहे. बंगालचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? ए. ब्रह्मपुत्रा, बी. हुबळी, सी. दामोदर आणि डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. तर दामोदर या नदीला बंगालचे दुःखाश्रू असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 74. भारतीय वन व्यवस्थापन संस्था कुठे आहे? ए. भोपाळ, बी. डेहराडून, सी. हैदराबाद आणि डी. अकोला. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भारतातील भोपाळ या ठिकाणी वन व्यवस्थापन संस्था आहे. प्रश्न क्रमांक 75. मालेगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? ए. संरक्षण साहित्य, बी. कागद उद्योग, सी. हातमाग आणि डी. विडी उद्योग. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे ठिकाण हातमाग या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 76. कोराडी औष्णिक ऊर्जा प्रकल्प. प्रश्न क्रमांक 76. कोराडी प्रकल्प कोणत्या प्रकारचे वीज निर्मिती केंद्र आहे? ए. औष्णिक, बी. जल, सी. आण्विक आणि डी. पवन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. कोराडी हा. प्रश्न क्रमांक 77 आहे. भरती व ओहोटी यातील अंतर किती? ए. 12 तास 25 मिनिटे, बी. 12 तास 50 मिनिटे, सी. 12 तास 12 मिनिटे व डी. 12 तास. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भरती व ओहोटी यातील अंतर हे 12 तास 25 मिनिटे इतके आहे. प्रश्न क्रमांक 78 आहे. जगातील सर्वाधिक भूकंप होणारा देश कोणता? ए. चीन, बी. जपान, सी. इंडोनेशिया आणि डी. रशिया. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. जपान. तर जगातील सर्वाधिक भूकंप होणारा देश म्हणजे जपान हा आहे. प्रश्न क्रमांक 79. जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? ए. हिमालय, बी. रॉकी, सी. अँड्रीज आणि डी. ॲटलस. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. जगातील सर्वात लांब पर्वतरांग ही अँड्रीज पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 80. प्रत्येक 1 अंश रेखावृत्त स्थानिक वेळेतील बदल हा किती दर्शवितो? ए. 2 मिनिटे, बी. 4 मिनिटे, सी. 111 मिनिटे आणि डी. 60 मिनिटे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 4 मिनिटे. प्रश्न क्रमांक 81. विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशात दररोज कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? ए. मोसमी, बी. आवर्त, सी. आरोही आणि डी. प्रतिरोध. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशात
आरोही प्रकारचा पाऊस पडतो? प्रश्न क्रमांक 82. सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायन पृथ्वीच्या कोणत्या गतीचा परिणाम आहे? ए. वैश्विक, बी. परिवलन, सी. परिभ्रमण आणि डी. गोलाकार. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. तर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे उत्तरायन व दक्षिणायन हे घडून येते. आणि आजच्या भागातील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83. नक्षत्र मास किती दिवसांचा असतो? ए. 29.1/2, बी. 27.1/3, सी. 29.1/4 आणि डी. 30. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 27.1/3. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण भूगोल या विषयामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे 83 महत्त्वाचे प्रश्न यावर आपण चर्चा केली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांशी निगडीत माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.